हाय हॅलो नमस्कार. खटपटीचा आरजे प्रशांत तुमच्यासोबत आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की इलू इलू हा सिनेमा 31 जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे आणि त्यानिमित्तानेच आपल्यासोबत आता निशांत आहे. निशांतने प्रमुख भूमिका याच्यामध्ये साकारली आहे. निशांत खूप स्वागत आहे तुझं आपल्या चॅनलमध्ये. आणि निशांत मला विचारायला आवडेल, जास्त वेळ मी घेणार नाही आहे, तुझा याच्यात मधला एक भूमिका कशी आहे, काय नाव आहे आणि काय स्वभाव, थोडासा एक. नमस्कार, माझं नाव निशांत भावसार. इलू इलू या चित्रपटात मी अनिकेत सुर्वे याचं काम करतो आहे. आणि त्या कॅरेक्टरवर तुम्हाला सांगायचं झालं तर तो खूप निरागस मुलगा आहे, ज्याला प्रेम झालं आहे त्याच्या टीचरसोबत, पण ते प्रेमच झालं आहे त्याला. आणि तो त्या प्रेमासाठी काय काय करतो, छोट्या छोट्या गोष्टी, की तो तुला फूल आणून देतो, हळूच तिच्या गाडीच्या मागे मागे जातो. अशा गोष्टी तुम्हाला या फिल्ममध्ये बघायला मिळतील. निशांत, मला विचारायला आवडेल, तुझ्या या सिनेमामध्ये तुझं वय देखील खूप लहान आहे, पण या संपूर्ण टीमसोबत काम करताना तुझा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे तुला काही असं ऑकवर्ड झालं होतं, काही वेगवेगळा किस्सा? नाही, ॲक्च्युली मला सगळेच विचारतात ऑकवर्ड झालं होतं का, पण नाही, मला ऑकवर्ड नाही झालं. कारण एली मॅम आणि आम्ही शूटच्या आधी भेटलो, सो आम्ही खूप चांगले फ्रेंड झालो. त्यामुळे नंतर काहीच ऑकवर्ड किंवा नर्वसनेस नव्हता आम्हाला फिल्म शूट करताना. बट ओव्हरऑल मजा खूप आली मला त्यांच्यासोबत काम करताना. कारण एली मॅम कार्टून कॅरेक्टरच्या आवाजात पण बोलतात, हे माहिती आहे का? नाही, प्रेक्षकांना माहीत नाही बहुतेक. तर तिला मी मुद्दाहून म्हणायचो की मराठी डायलॉग घेताना कार्टून कॅरेक्टरच्या आवाजमध्ये तो घे, सीनमध्ये अजिंक्यला त्रास देण्यासाठी. हे आपल्याला नवीनच काहीतरी कळालं आहे. आणि सर, आता काय सांगाल, आपला सिनेमा येतोय तर प्रेक्षकांना, जास्त वेळ मी घेत नाही आहे. 31 जानेवारीला चित्रपटगृहामध्ये हा पिक्चर येतो आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही प्लीज थिएटरमध्ये येऊन बघा, कारण थिएटरचा एक्सपिरियन्स तुम्हाला घरी नाही देऊ शकत. आणि फिल्म खूप मस्त आहे, एंटरटेनमेंट आहे, तुम्ही खूप हसाल आणि मजा कराल फिल्म बघताना. थँक्यू सो मच. तर नक्की हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पाहायचा 31 जानेवारी रोजी. थँक्यू.